नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मानकापूरच्या सार्वजनिक स्मशानभूमीत सुविधा ताबडतोब द्या, अन्यथा उपोषणाला बसणार. दलित पॅंथर सेनेचे निपाणी ग्रामीण अध्यक्ष अमर तळवार यांची मानकापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडे आग्रही मागणी. चालू 5 वर्षात सर्वच विकास कामात अपयशी ठरलेल्या मानकापूर ग्रामपंचायतीने मानकापूर स्मशानभूमीची सुद्धा झालेली दुरावस्था समजून घेऊन मरण पावलेल्या व्यक्तीला तरी व्यवस्थित जायला द्यावे, असा संतप्त सवाल दलित पॅंथर सेनेचे निपाणी ग्रामीण अध्यक्ष अमर तळवार यांनी व्यक्त केला. गेली अनेक वर्ष मानकापुरातील जनतेने मागणी करून सुद्धा स्मशानभूमीची दुरावस्था थांबलेली नाही. स्मशानभूमीत कोणतीही अद्याप सुविधा नसून रात्रीच्या वेळी कोणी मयत झाल्यास तेथे पाण्यासाठी सगळीकडे फिरावे लागते. स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मयताच्या घरातूनच घागरीने पाणी घेऊन जावं लागतं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मानकापूर तलाट्यांच्या निदर्शनाला आणून देऊन सुद्धा पाण्याची टाकीपासून स्मशानभूमीपर्यंत दोन्ही बाजूला रस्त्यावर अतिक्रमण झालं असून मानकापूरचे तलाठी आणि ग्रामपंचायत प्रशासन झोपा काढत आहे. सदरच्या रोडवर इतके अतिक्रमण झाले आहे की सध्या एक मारुती कार सुद्धा जाऊ शकत नाही. मग इतके अतिक्रमण झाले असताना तलाठी प्रशासन आणि मानकापूर ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतच का? मात्र या कुंभकर्ण झोप घेणाऱ्या प्रशासनाला आता शांतपणे झोपू देणार नाही, असा खरमरीत इशारा दलित पॅंथर सेना मानकापूर शाखेने प्रशासनाला दिला आहे. येत्या 15 दिवसात रस्त्याचे अतिक्रमण काढून स्मशानभूमीत सुविधा न दिल्यास ग्रामपंचायत प्रशासन आणि तलाठी प्रशासनाच्या विरोधात आपण आंदोलन करणार आहे, असे दलित पॅंथर सेनेचे ग्रामीण अध्यक्ष अमर तलवार यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. स्मशानभूमी दुरावस्थेचे निवेदन देताना निपाणी तालुका उपाध्यक्ष ओंकार भंडारे तसेच दलित पॅंथर सेनेचे मानकापूर शहराध्यक्ष राहुल टिपुगडे तसेच उपाध्यक्ष अनिकेत कुंभार तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांना जय भीम. गेले कित्येक दिवस झालं स्मशानभूमीचं काम स्थगित राहिलेलं आहे. तरी ऑल इंडिया पॅंथर सेनेने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन 21/7/2025 निवेदन देऊनही ग्रामपंचायतीनं काम केलेलं नाही. यासाठी आम्ही पॅंथर सेनेचं लेटर त्यांना देऊन सुद्धा त्यांनी कोणतेही काम केलेलं नाही. त्या गोष्टीसाठी आज हे स्मशानभूमीची अवस्था काय झालेली आहे हे बघा. परिपूर्ण इथले अँगल सगळं सडलेलं आहेत. खाली मडी इथे जाळत आहेत रस्त्यावर. कोणतेही इथं पंचायतीनं काम केलेलं नाही. वारंवार PDOला सांगून ग्रामपंचायत सरपंचांना सांगून त्यानेही काम केलेलं नाही. इथली पूर्ण अवस्था दुर्मिळ झालेली आहे. इथला वारा परिसर सगळा घाण झालेला आहे. या अँगलची मोडतोड झालेली आहे. इकडे दाखव, इकडे या अँगलची मोडतोड झालेली आहे सगळी. इथली अवस्था पूर्ण बिकट झालेली आहे. स्मशानभूमीच्या साईडला संपूर्ण घाणीचं वातावरण पसरलेलं आहे. ही अशी घाण आहे स्मशानभूमीमध्ये. ही गावची समस्या आहे पूर्ण. ही सगळी दुर्मिळ अवस्था सगळी झालेली आहे. इथं स्वच्छता नाही आहे. ही बघा इथं काय अवस्था झालेली आहे. त्या स्मशानभूमीची स्वच्छता नाही. ही स्वच्छता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी आमची ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे. पूर्ण अवस्था इथे घाण झालेली आहे. इथे स्वच्छता केलेलीच नाही. आणि हे आज जे इथलं सगळी वारंवार ही घाण सगळी दिसत्या, ही घाण पूर्ण साफ करून पंचायतची जी आम्ही जे लेटर दिलं होतं पंचायतला ऑल इंडिया पॅंथर सेनेचं, त्या आमच्या मागणीचं कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही. आणि या स्मशानभूमीचे जी नादुरुस्ती झालेली आहे ती दुरुस्ती आम्हाला करून द्यावी अशी आम्ही PDO आणि सरपंच यांना निवेदन दिलं होतं. त्यांनी ते केलेलं नाही. हे काम आमचं पूर्ण तात्काळ लवकर झालं पाहिजे अशी आमची ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं आमची मागणी आहे. मी निपाणी तालुका अध्यक्ष अमर तळवार. ही आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे. हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.